बरं मला सांगा, आता आपण थोड्याशा राजकीय प्रश्नांकडे खरं तर वळूया. राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे आता एकत्र झालेले आहेत आणि एकत्रितरित्या पहिल्यांदा निवडणुकींना देखील ते सामोरे जात आहेत. ठाण्यामध्ये याचा कसा परिणाम तुम्हाला वाटतोय की दिसू शकेल, की आणि त्याचसोबतच मुंबईमध्ये काय परिणाम होईल असं वाटतं? बघा, ठाणे महापालिकेचा मी जर विचार केला तर मी सुद्धा ठाणे महापालिकेमध्ये 3 वेळा नगरसेवक होतो. मी मगाशीच तुम्हाला म्हणालो की मी आणि शिंदेसाहेब एकत्रितपणे ठाणे महापालिकेमध्येच पहिल्यांदा नगरसेवक म्हणून गेलेलो. आता शेवटी मी माझी राजकीय जीवनाची सुरुवात ही विद्यार्थी संघटनेपासून झाली. शिंदेसाहेबांची सुरुवात ही शाखा प्रमुख पदापासून झाली. त्यामुळे आम्ही स्टेप बाय स्टेप पुढे येत गेलो. परंतु ठाणे महानगरपालिकेमध्ये मी बघितलंय की पहिलं सत्ता शिवसेनेला जर कोणी दिली असेल तर ती ठाणे महापालिकेने दिली. नंतर मग मुंबईसह अनेक महापालिका त्यांच्याकडे आल्यात. परंतु त्या ठाणे महानगरपालिकेचा भगवा ध्वज अद्यापपर्यंत तरी खाली उतरवण्याची हिंमत कोणाला झाली नाही. आणि धर्मवीर आनंदीगे साहेबांनंतर एकनाथ शिंदे साहेबांनी ही शिवसेनेची धुरा व्हायला सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत आधी पूर्वी काठेवर तरी आम्हाला काठावर जागा मिळायच्या, परंतु आता दुपटीनं जागा मिळायला सुरुवात झालेली. कारण लोकांचा विश्वास आहे आमच्या सर्व शिवसैनिकांवर आणि लोकांचा विश्वास आहे आम्ही करत असलेल्या कामावर. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात याही वेळेस आम्हाला महापालिकेमध्ये जागा मिळतील आणि आमची सत्ता येईल. राहिला मुंबई महापालिकेचा भाग, मी ही सुद्धा गोष्ट स्पष्टपणे सांगतो की मनसे आणि उबाटा हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे थोड्याफार प्रमाणात फरक पडेल. परंतु शेवटी आम्ही सुद्धा महायुतीने लढत आहोत. भारतीय जनता पक्ष आदरणीय देवेंद्रजी करत असलेलं काम, आदरणीय नरेंद्र मोदी करत असलेलं काम आणि आमच्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून पूर्ण राज्यामध्ये परिचित असलेले एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीनं काम करतायत, 24 तास भिंगरे लावून पूर्ण राज्यभर दौरे करतायत. कधी देशाच्या कोपऱ्यात जरी कुणावर काही प्रसंग आला महाराष्ट्रातील मराठी माणसांवर तरी सर्वप्रथम जाऊन पोचतात ते त्या ठिकाणी एकनाथ शिंदे. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही किती जागा जिंकतो अधिक हे आता बघायचं आहे. आणि आम्हाला खात्री आहे की 150 पेक्षा जागा आम्ही मुंबई महापालिकेवर निवडून आमच्या येतील आणि एक शिवसेना भाजप महायुतीचा मराठी महापौर ह्या मुंबईच्या महापालिकेवर बसेल.